যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, একলা চলো একলা চলো একলা চলো একলা চলো রে। आइए गांधी जी के बताए हुए कदमों पर चलें और एक स्वच्छ और सुंदर भारत की रचना करें। चलो रे। समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा कार्यक्रमाची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. नमस्कार मित्रांनो, मी कपिल जोशी. मित्रांनो, आता आपण जी प्रतिज्ञा केली ना, ती प्रतिज्ञा आपण रोज ऐकतो, पण याचा परिणाम आपल्या हृदयावर होतच नाही. याचे कारण काय? कारण प्रश्नपत्रिकेत यावर एकही प्रश्न विचारला जात नाही. मित्रांनो, आपल्या प्रतिज्ञेत एक छानसं वाक्य आहे. ते असं, मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन, प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. पण खरंच आपण त्यांचा मान ठेवतो का? त्यांच्याशी सौजन्याने वागतो का? नाही ना. तुम्हाला फोटो दिसतोय? हा फोटो अलीकडेच काढला होता. मागच्या दिवाळी आम्ही कानपूरला गेलो होतो ना, तिथे. अरे कानपूर नाही रे, नागपूर, चंद्रपूरच्या जंगलात. हो, चंद्रपूरच्या जंगलात. तिथलीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सुस्वागत. रंगदेवता व नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून यंग स्टार संघ घोसाळी सविनय सादर करीत आहोत एकांकिका शॉर्टकट. लेखक रॉबिन लोकी, दिग्दर्शक रॉबिन लोकी, नेपथ्य ॲश्ली मुस्कान, संगीत श्याम राऊत, प्रकाश मुळे टोकारकर. यातील काही कलाकार हुशार साथ सविनय सादर करीत आहोत एकांकिका शॉर्टकट. अरे मी पडला कपड्या सगळं. काय रे? अरे काय टाइम बसला ना तुम्ही? आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे. नाही रे, थकला खूप आता. चालून चालून पायाचे तुकडे पडतील आता. अरे चला ना यार, वेळ नका काढू. काय रे तुम्ही? मी नाही ये. अले अले माझ्या बाला, त्याच्या तुला खांद्यावर रस्त्यात घेऊ. हे ना, हे ना. तुला काय मी रस्ती का वाटते? भांडी काय भांडी आपण कशासाठी आलो तिकडे? डबा टाकायला. काय डबा ए, टाकायला? असं सांगून आलं ना आपण. येणार की रे? ए, ती बघा ती टेकडी. कुठे कुठे कुठे? ए, कोण बोलायला लागली? काय रे? टेकडी. टेकडी टेकडी टेकडी. बोलली का? हा. अरे, हा. ती
ती जी टेकडी आहे ना ती जंगलातली सर्वात मोठी टेकडी आहे. तिकडे मला पण दिसत नाही ते. कारण ती रिकाम टेकडी आहे. हे ती जी टेकडी आहे ना त्याच्या पलीकडे अजून एक टेकडी आहे आणि त्याच्या पलीकडे ना अजून एक टेकडी आहे. तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि तुला काय माहिती नव्हतं, तू आणला कशाला इकडे? अरे बाबा मला माहिती आहे रे ते. अरे तुला रस्ता नाही माहिती, आणलं कशाला इकडे? गाण्यावर नाचू, आता माझी सटकली, आता माझी सटकली. आता खरी सत्य तुझा आधी तुला नाचेल ना तर मी काय बोलतो मला ऐक जरा. हा बोल. आपण इथं आलो हे कोण माहिती आहे कडे मी सांगून आलोय ना आपण डबा टाकायला चाललोय म्हणून. अरे तुम्ही माझे मित्र म्हणून मी तुमच्या सोबत आलो आणि तुम्ही मलाच मारता. तरी तुम्हाला बोललेलो ना मी बोललेलो ना याला सोबत घेऊन येऊ नका म्हणून. आणि यापासून कशी कटकट 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 लागली. आणि आता मी काय सांगतो ना ते नीट ऐका. हा जो रस्ता आहे ना हा जो रस्ता आहे ना हा जो रस्ता आहे ना तो फक्त 5 मिनिटात आहे ना? नाही रे तसाच आहे. काय एक तासाचा अरे मागच्या 2 तासात लागला होता तू. अरे बाबा सॉरी रे मला माहिती आहे रस्ता. आलो ना मी अगोदर इकडे कधी रे लहानपणी. अरे लहानपणी तू लहान होता लहान हा. तेव्हा तू शाळेत देखील जात नव्हता. हा. हा तेव्हा नाकात बोट घालून गिरमिडासारखा फिरत होता. हा, आणि शेंबड्या होता शेंबड्या. हा तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही ना? नाही विश्वास नाही ना? नाही मग जा काय करायचं. नाही रे कोणते मित्र आहे रे. तू आपला मित्र आहे रे म्हणून तुझ्या सोबत आले इकडे आणि खाल्ली माती. हा. काय माती खाली का माती खाली का. मका डुकऱ्या मुंडी खाली या. मग विचारला ना अरे मित्रांनो जंगल खूप पडलंय ना आपल्याला लवकरात लवकर या जंगलातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सुद्धा हवा. अरे तुम्ही काय कोमो खेळायला आलात तिकडे. अरे हो काय हो तुम्ही जंगलात आले रेल्वे ट्रॅकवर काय बोलतो. मी काय सांगतो तू लहानपणी इकडे आला होता बरोबर. हो हो तेव्हा ते वाक्षी होते का रे? हा होते ना पण तेव्हा ते पण लहानच होते. आणि लहान वाक्षी हो मोठ्या माणसांना खातात. घाबरला कोण मी नाही घाबरत कोणाला. ए कुठे अरे सुटेल काय तू हसतो काय खरं तुला वाक्षी आले ना तर बसता पाहिलं कसं पाहिलं माहिती का. एक बस खूप जवळ. मी काय सांगतो ते ऐका. आपण इकडे आलो ना ही आपली फार मोठी चुकी झाली. आपली काय तू तर मग आलं की आम्हाला इकडे. सॉरी बाबा माझी चुकी झाली माझी चुकी झाली. मग आमच्या बाबा बोल. आमच्या बाबाला विचारून बोली. अरे ते वाक्षी खरोखर इकडे आहे ना तर भल्याची चड्डी होते. तू प्रॉब्लेम छे. अच्छा अरे त्याला मोदी सरकार चावलं वाटते याला. बोल बोल. अगोशकडे होतो तू नाही तू लोपारसो ना आणि आमच्या बरा अरे गॉड तू हो बघ अक्को ती गावात नसते आणि आम्ही ते मोदी सरकार मला सांगितलं. अरे वाघाशी बसते ना नको हा दिल्लीत पाहिलं होतं वाघाने केलं ते. काय इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो त्याची. काय तू तू ती व्हिडिओ नाही पाहिली का. अरे बघितली रे पण तू वाघ त्याला कोणा पण हा नीट वाघ पण त्याने का वाघ आहे का. बरोबर मला वाघाची आवाज येतात. मामा काढून दाखव ना. मला जंगलातून वाघाची आवाज येतात. तो वाघ पाणी म्हणत नाही का रे. तो काय झेडपीच्या शाळेत आहे का पाणी म्हणायला. हा तो तर वाघ ना तो काय सांगतो मराठी शाळेमध्ये. तुला भात झाला असेल भास. पण जंगली प्राण्यावर हल्ला केला ना तिथे प्रत्येक जातातच. हो रे बरोबर. आपल्याकडे पण हाच आहे का. एक मिनिट थांब. आता हऊ का बोली गावने प्रतिकार केला आणि ओ काय बोली गावने प्रतिकार केला. हे बघा अंधार फार पडलेला आहे रे. पण मी तुम्हाला सांगतो आपल्याला काऊ खाला घाबरून चालणार नाही. क्योंकि डर के आगे जीत है.
सलमान खान जरी आला ना तरी त्याचा डबंग होईल. ए तो कुठून येणार? तो गेला संजय दत्तला भेटायला. नायक नाही खलनायक हूं मैं. खान 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 खान. ए खास खान. कुठं करता? मोदी करायचं खिरीशी आहे का मला? अरे मोदीची गरज नाही. साधारण आरसीची पहिलाच केले हल्दीवर मारावे सांगा ते. अरे पण तुम्ही सारखी जंगलातील रात्र म्हणजे भयान रात्र. डिस्कवरी पाहतोय. अरे पण एक सांगू का? ही अमावस्येची रात्र होती. सात किडे डराव डराव करत होते. ते रात्री का बेडकाचं जातील होते का? किडे किरकिर किरकिर करत होते. अचानक विजेचा कडकडाट झाला. माझा बाळा मी कडकडून बोलला म्हणजे तुम्हाला कडकडून मिठी मारली. मिठीतला मी पहिला का दुसरा? विचारतो रे. काय विचारतो? अचानक पाऊस सुरू झाला. नेहमी नेहमी एकाच झाडावर काय चढतो? अचानक एक माणूस कंदील घेऊन बचाक बचाक चालत येत होता. ए तो कंदील घेऊन येत होता की डबा? अरे कंदील घेऊन तो चालतो, डबा घेऊन मी चालतो. अचानक बचाक बचाक चालत येत होता. ए आता तो पचाक पचाक कशाला करत होता? अरे तो चिखलातून चालत होता रे. तू चुप रे. तू बोल. अचानक एक मोठ्याशा झाडामागून एक छोटासा चंद्र बाहेर आला. ए आता चंद्र कसा असतो? चंद्र असा असतो. आणि सूर्य? आणि सूर्य हा असा असतो. एकंदरीत हा असा प्रकार असतो. तुला झालंय का? एक टापडी टाका. अचानक तो माणूस माझ्या जवळ आला. अजून जवळ आला. अजून जवळ आला. मग काय आईने मला झोपेतून उठवलं. खूप झालं. आपण परत जाऊया आता. बस. ए कशाला? आपण इथून आलोत ना तर चला ना असून पुढे जाऊया. हा बोलतो कसा बरोबर. जणू परीक्षेत 34 गुण मिळेल आणि 1 गुण पाहिजे पास व्हायला. माझ्याकडे ना एक मस्त आयडिया आहे. आपण चौघे 4 दिशेने गेलो तर बरोबर रे. चला, चला चला. ए मस्त छान क्लासिक. अरे तू मला एक सांग, तुला सगळं सुचतं कसं रे? बॉलिवूड किती ना? 5 मिनिट झाली म्हणजे कसं रे? हो रे बरोबर. जर आपण चौघं एकाच दिशेने गेलो आणि मध्ये काय आपलं झालं तर एक दुसऱ्याचा आधार तरी राहील. मग ती गोष्ट आठवते ना? आठवते ना? आठवते. कुठली रे? तीच आठवते. या माणसाला आठवणीवरून गेले. काय आठवली? यावरून मला एक कविता आठवली. कुठली? थांबा सांगतो. अरे थांबा रे, तू चालू नाही झाली. मला वाटला अँटार्क्टिकासाठी झाला का? थांबा. अहो गाई पाऊस आला कहो जाऊ नंदा खाला हजारिया लोंगरा पिकले पण असून गुप्ता नाही आला. झाली का तुझी कविता? झाली तुझी कविता? आता मला एक सांग, तुझी कवितेचं नाव काय? इथेच तुम्ही चुकता. तुला ती गोष्ट आठवती का रे? कोणती रे? अरे एकीचं बळ नाही रे. बघितलं आपलं हेच पुढचं पाठ आणि मागचा पाठ. समजा वेळा जरा सांगतो. बोल. तुला माहित नाही का, जर आपल्याकडे एक काठी असेल तर ती मोडायला सोपी असते. पण जर त्याच जागेवर 3 काठी असतील तर ते मोडायला कठीण असतात. कळलं की नाही? अरे मी तोडू शकतो ना. कशा रे? अरे मी कॉम्प्लेन पितो ना. तो नियम ना
माणसाला लागवतो माणसाला, तुझ्यासारख्या गाढवाला नाही. नववी बना बघून घेतो. अरे काही मस्करी, आपल्याला लवकरात लवकर या जंगलातून बाहेर पडायचं आहे. आणि तू आता तिला काढू नकोस. मी करतो मी तुझ्या अंगात आहे. तुझ्या स्वतःला पुस्तकी किडा समजतो का? मी स्वतःला किडकिडे समजतो. अरे तुला काय वर्गाला तास वाटलाय का? अरे कुठे आहोत आपण? काय चाललंय आपलं? तुम्ही काय बोलतात? वर्गात कधी शिस्तीने वागवत आहेत ना, त्याचा परिणाम. हो बरोबर. आपले गुरुजी ना नेहमी म्हणायचे, माणसाची खरी किंमत घराबाहेर पडल्यावरच कळते. मी काय म्हणतो, आपण बसून बोलूयात रे. चल. म्हणजे बाबांसारखा बोलतो असं रे. माझे बाबा पण बसूनच बोलतात. तुझे बाप ना तो तसाच. माझा बाप तसाच ना. तो बाप ना मुची. अरे तू बाप ना शिष्या उंडी. तो बाप ना बकरे उंडी. अरे तू बाप ना पोटाई ना. तू बाप ना पराठा. तू बाप ना करता. अरे माझे नाही तो. तुला बापा आहे ना तोंडाई पशंटी. अरे तू बापा आहे ना तोंडाई दपई. बापा ना तुकरा होणार. अरे तू बाप ना तोंडाळा मावरा. बाप ना मंगा पाहिजे अंगा. म्हणून त्याला मंगा झाला अंगा. अरे तू केसो झाले तू केसो. आगे बोलला का खरीची विकली का आणि एकशे केस रेल्वे चुप काय लावलाय? त्याच्यामध्ये एखादा जीव गेला ना तुम्हाला समजून जाईल. शिट्टी वाजेच नाही ती. अरे नंदा का वाजीस नाही. एक साधी लिफ्ट नाही घेते तुम्हाला. नाही काही यूज करा का लिफ्ट घेतो. मध्ये काय बसलं पण आपला केळवी दादा आहे सोबत. तुम्ही काय मुख्यमंत्र्याची बोला का? तुम्हाला घ्यायला हेलिकॉप्टर आहे म्हणून. अरे मुख्यमंत्र्याची पोरं नसली म्हणून काय झालं? माझी आई मंत्रालयात कामाला आहे. तुम्ही काय करते मंत्रालयात? फक्त सही करते. सईच्या वाले ती पण आपला तोकड्यावरच पडला. तुला माहित ना तो ठाकूर जाते का आणि सही करून दोपारी जेवतो का. थोडेकडे आहे ते आणि त्यांनी इसं काय केलं ना त्याने तो पुढे मला काय म्हणलं का? आणि मग नागपूरला लवकर उचला लागा मग उपचं काही असं नाही. माकड जायचा नको रे. अरे आज जंगलात बाकड नाही का गोडीला सापडतील का? अरे मला एक सांग, एक गोरीला कसं असते रे? ये तुला सांगतो. सांगितलं असतं रे पण तुला वाईट वाटेल. इकडे मला वाईट वाटेल. मग जा. पण मी तुम्हाला सांगतो माझ्या गावी खूप माकड आहेत. ते माझ्या घरी येतात, माझ्या घरावर चढून माझे कवले फोडतात, माझं खूप नुकसान करतात रे. म्हणजे इकडे आजूबाजूला नक्कीच आदिवासीची वस्ती असणार. मला वस्ती वाटवलं. आपल्याला पण इकडे वस्ती का लागणार आज? पण मी तुम्हाला सांगतो काही आदिवासी लोक ना नरभक्ष असतात. नरभक्ष आणि जिवंत माणसाला खातात आणि नळाचा बळी देतात. काय नळाचं बळी? बीएमसीचं नाही का रे? काय मग
दोजाला लाव, दोजाला लाव. आणि कत्रीला बोल, कत्रीला बोल. अरे न नाही रे न न काय बोलतो? मराठी काय फालतूच फालतू रे. थुंकतो केवढा थुंकणीच्या मित्रांनो मला खरं सांगू का रे खूप भूक लागली आहे रे आईची खूप आठवण येते रे असती असती ना तर काहीतरी चमचमीत जेवायला करून दिलं असतं रे ए आई चल ना लवकर शाळेत जायला उशीर होतोय काय झालं अगं आई आज डब्यात काय आहे गर्दी अगं तुझ्या ट्रेन मधल्या डब्यातली नाही का माझ्या शाळेच्या डब्यातली पोळी भाजी अगं आई ती पोळी भाजी खाऊन खाऊन मला वैताग आला नुसता मग तुला काय हवं मला पिझ्झा बर्गर चायनीज दे अरे वा मागच्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये होतास ना सलाईनची लाईन लावली होतीस ना अरे अगं आई ती पोळी भाजी खाऊन खाऊन वर्गात मला पौष्टिक पौष्टिक असं म्हणतात का बरं चिडवतात दररोज डब्याला पोळी भाजी देतो ना चिडवतात ना हा. तर चिडवू दे पण तू पोळी भाजीच न्यायची डब्याला बरी मोठ्याला म्हणायचं तुला तर मला पुरे देवाच्या पाया पडलास ना एक दिवस पडलं तर काय होते एक दिवस नाही जेवलं तर चालते देवाच्या पाया पड आमचं सर्व बडबड देवा भास्कर रे बाबा बिर्याणीचं टोप देईन काहीतरी आमची इकडे आता फॅशनच आली तशी जाऊ का खाशेत आई का शाळेत देवाबरोबर माझे उपकारच करतो ना अच्छा आता काय ते झालं आई ते मराठीचं पुस्तक हे, ए गणिताचं पुस्तक तुझ्या ना अगणितच प्रॉब्लेम आहेत रे तुझी कंपास ना तुझ्या बॅगेत ठेवली आहे आणि एक दिवस जेव्हा आई नसेल तेव्हा तुला सांगते हो रे आईने जेवण सांगितलं की टीव्ही दिसतो अभ्यास सांगितला की खेळ दिसतो आपण आईकडे लाडाने बालहट्ट करतो आणि आई ते सर्व हट्ट पूर्ण करते अगदी बाबागाडी पासून ते आयफोन पर्यंत खरंच किती करतात ना आई वडील आपल्यासाठी आज त्या जंगलात अडकल्यावर त्यांचे खरे महत्व कळते त्यांचे महत्व कळण्याकरता घराबाहेर पडावं लागते असे मास्तर नेहमी म्हणत आज बघा ना आपण घराबाहेर पडलो या जंगलात अडकलो आणि आपल्याला त्यांची किती आठवण येते ना हे टॉम कुठे राहस रे मला खूप भूक लागली आहे रे आईची खूप आठवण येते रे ती असती तर काहीतरी चमचमीत जेवायला करून दिलं असतं रे हो ना त्याशिवाय आपण ऑनलाईन पिझ्झा मागू शकतो पण आईच्या जेवणात चव असतो ना तो कुठेच भेटत नाही रे माझ्याकडे कुरकुरीचं पॅकेट आहे अरे आपण चौका भाऊ भाऊ कुरकुरीचे पॅकेट वाटून खाऊ भाऊ काय चौघ हट मी नाही देणार एकटाच खाणार मला नाही देणार एकटा खाणार मला नाही देणार एकटा खाणार हो एकटाच खाणार ए देत नाही बघ बघतो का असं नाही देतो नाही रे चल, काय रे? अरे 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 थांबा अरे पडली तुम्ही ए थांबा पडले ना बोललो तुम्ही ते तारे किती सुंदर दिसतात ना मला तर फक्त कुरकुरेचं पॅकेटच दिसते ते लुकलुकणारे तारे किती सुंदर आहेत ना अगोदर आपण असे कधी पाहिले क्रिसमसला आपल्याला मोबाईल टीव्ही व्हिडिओ गेम यापासून वेळ कुठे मिळतो आबाळाकडे पाहायला तो बघ चांदोबा माझे बाबा ना चांदोबावर मस्त गाणं बोलायचे कुठली रे चांद फिर निकलला अरे मारतो कशाला रे झक मारून कविता बोललो तो बघ गुरु बाबा हो म्हणजे ते गुरु दिसा हो
म्हणजे ही पश्चिम दिशा. हा, आणि दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा. बरोबर. आणि आपली ही दशा. मित्रांनो, पूर्वीच्या खलाशी या तारांना पाहूनच त्यांचे मार्ग सुटत. हो रे. वास्को द गामाने जर आपल्यासारखा शॉर्टकट मारला असता तर भारताचा शोध लागला असता का? हो रे, खरंच किती ग्रेट होते ना ते. नाहीतर आपण प्रत्येक गोष्ट गुगलवर सर्च करतो आणि शॉर्टकट मारतो. आता मारला तसा. मॅडम मॅडम प्रोजेक्ट आणलाय. अरे वा छान. कशावर केलायस प्रोजेक्ट? चार पेपरवर. चार्ट पेपरवर? सॉरी जनरेटरवर. जनरेटरवर का? गुगलवर हीच माहिती मिळेल ना म्हणून. बरं ठीक आहे. माहिती तूच लिहिलीस ना? हो. मग मी तो प्रश्न विचारते. गोष्ट विचारणार. मला सांग, जनरेटरची किती पार्ट असतात? 1 2 3 4 5. बाबाला तू सांगू बाबांना का? कारण माहिती नाही लिहिली. पण आता तूच म्हणालास ना की माहिती तू लिहिली म्हणून. तसं काय माहितीये का मॅडम, तुम्ही जो प्रश्न विचारला ना नेमक्या त्याच प्रश्नाची माहिती बाबाला लिहिली होती. बरं ठीक आहे. मला सांग, जनरेटर सर्वात जास्त कुठे पाहायला मिळतात? भाऊजींकडे. भाऊजींकडे? हा आपले अंतू भाऊजी. स्वच्छ मांडव, सुंदर मांडव. अंतून भाऊजीवर एवढं कशाला प्रेम? अरे त्यांनी 1000 रुपये कमी केले, आपला फायदा का नाही. बरं ठीक आहे. मला सांग, जनरेटरचा वापर कुठे होतो? लग्नात. लग्नात? हो असं माझी आई म्हणते, ती रोज म्हणते म्हणून पाठ झालं. ठीक आहे. मला सांग, शिक्षक प्रोजेक्ट कशाला करायला सांगतात? आई वडीलला कोणतेही काम धंदे नसतात म्हणून. काय? हा असं माझी आई म्हणते ना, ती रोज म्हणते म्हणून पाठ झालं. ते काही नाही. तू हा प्रोजेक्ट 5 आणि 5 10 वेळा करायचा. मॅडम मला काय वाटलं माहिती का, दया कुछ तो गडबड है. गडबड काही नाही. तू हा प्रोजेक्ट 10 वेळाच करायचा. 10 वेळा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 नाही तर 10 वेळाच करायचा. जनरेटर प्रोजेक्ट करतो पण डोक्यात मात्र काय प्रकाश करत नाही. तुझी बाबा काय 500चं बळ आहेत का रे? धन्य आई, धन्य तू बाबा, धन्य तुझे प्रोजेक्ट. चार्ट पेपरवर प्रोजेक्ट करतो. चार्टच पडले मी. मला काय फरक पडत नाही. आणि मित्रांनो, तो प्रोजेक्ट लिहिता तर माझे हात दुखायला लागले. हो रे. आणि आपण काय करतो, यांना त्यांना विचारून कॉपी करतो. एवढं सोपं नसते कॉपी करायला. मी 2 वेळा चिठ्ठ्यांतून वाचलो. 2 वेळा. किती वेळा? 2 वेळा. हो 2 वेळा. आणि एकदा ते राऊत सरांनी मला पकडलं तेव्हा माझ्या आईला पहिल्यांदा रडताना पाहिजे. माझी आई रडत रडत शाळेच्या बाहेर गेली. तेव्हा ठरवलं कॉपी सांभाळून करायची. आणि मग कसं तुझ्या बापाने तुला चोपला आणि मी न जेवता झोपला. आई वडिलांवर राग काढता येत नाही म्हणून आपण झोपेचा शॉर्टकट करतो. अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून कॉपी करण्याचा शॉर्टकट काढतो. मैदानी खेळ खेळायला कंटाळा येतो म्हणून व्हिडिओ गेमचा शॉर्टकट काढतो. चर्च मध्ये बसायला कंटाळा येतो म्हणून धक्क्यावर बसायला शॉर्टकट करतो. पुस्तकातील उत्तर शोधायला कंटाळा येतो म्हणून गाईडचा शॉर्टकट काढतो. आणि शेवटी परीक्षेत अपयश आले की आत्महत्या करण्याचा शॉर्टकट काढतो. हे खरंच आपण किती शॉर्टकट काढतो ना. जर असे शॉर्टकट काढत काढत आपल्यातला एखादा डॉक्टर झाला तर सोपं आहे. गुगलवर सर्च करेल आणि ऑपरेशन करून घेईल. अरे हे किती भयानक आहे ना हे. जसं आपल्या पूर्वजांनी त्यांच्या शक्तीचा वापर न केल्यामुळे ती झडून गेली, तसं आपण आपल्या बुद्धीचा वापर न केला तर तीही झडून जाईल. पुस्तकात शिकवलेला डार्विनचा सिद्धांत आपण किती सहज विसरतो ना. हो रे बरोबर. तर पण काही का असे ना, आज आपल्याला याची जाणीव तरी झाली. हो म्हणजे काय, आपल्याला सचिन तेंडुलकरचा पैसा दिसतो, त्याचा मान मुलात दिसतो, पण त्यामध्ये त्याने घेतलेले कष्ट म्हणजे मेहनत आपण किती सहज विसरतो ना. मित्रांनो तुम्हाला बोलतो हे शॉर्टकट ना
हे असं काही नसतेच. आपण कंटाळा करतो आणि शॉर्टकट जन्माला येतो. हो रे, आणि हे शॉर्टकट आपलं आयुष्य बिघडून टाकतात. मुलं मागं आवाज येतात. मला झोप येते. हो रे, मला पण. अरे माझी आई म्हणते उपाशी पुढे झोपायचं नाही. कशाला रे? ऍसिडिटी होते. या जंगलात ना एक मस्त डिश मिळते. कुठली रे? पाचोळा. थोडा का? आज मला कळालं. आई वडिलांपासून लांब राहिलं का पालापाचोळा खायला लागतो. चांदोबा चांदोबा बागलास का. ए जाऊन येतो. लघु शंका. परत येईल की नाही ही शंका. लिंबोणीच्या झाडा मागे लपलास का. लिंबोणीचे झाड करवंती मामाचा वाडा चिरबा. तर तुम्ही इथे आहात. अरे अरे तुमच्यामुळे मला बाकीच्या सर्व मुलांना घरी पाठवावं लागलं. आणि हा बेशिस्तपणा तुमचा. तुम्ही चौघी आहे ना. तुमच्यातला टॉम कुठे आहे? टॉम कुठे आहे तुमच्यातला? मॅडम, तो आमच्यासोबत नव्हता. हो मॅडम, तो ना आमच्यासोबत. तुमच्याकडे का नव्हता? नाही मॅडम. टॉम आमच्यासोबतही नसता. मग टॉम कुठे गेला? टॉम कुठे गेला? टॉम कुठे आहे? मॅडम मी बॅग टाकतो. ही बॅग कुणाची? माझी. मी विचारते टॉम कुठे आहे? टॉम कुठे आहे? कुठे? तुमच्या बेशिस्तपणामुळे आज तुम्ही तुमचा मित्र गमावलाय. आणि मी माझा एक विद्यार्थी. अरे या संपूर्ण कॅम्पची जबाबदारी माझी होती. उद्या संस्थेला मला तोंड द्यायचं आहे. काय सांगणार मी त्यांना? आणि या टॉमच्या आईला काय सांगणार मी? टॉमचं काय सांगणार? बोला आता गप्प बसा तुम्ही. आता काय गप्प? आणि उद्या जर मला शाळेतून काढून टाकण्यात आले, काही चूक नसताना तर माझ्या कुटुंबाचे काय? माझ्या कुटुंबाचे काय?
त्या रात्री टॉम आमच्यातून निघून गेला. त्या घटनेचा अपराध मॅडमनी त्यांच्या अंगावर घेतला. या घटनेमुळे मॅडमला शाळेतून काढण्यात आली. या घटनेमुळे मॅडमला खूप पालकांना सामोरे जावे लागले.